हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण सुरळीच्या वड्यांची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी दही, सुकं किसलेलं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, पांढरे तीळ, मोहरी, जिरे, हळद आणि चवीनुसार मीठ. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण त्याच्यासाठी लागणारा ठेचा बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण अर्धा इंच आलं, त्याच्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. आपण हे सर्व खलबत्त्यामध्ये छान ओबडधोबड असं जाडसर असं कुटून घेणार आहोत. आता आपलं मिरची आलं हे कुटून झालेलं आहे. आता आपण एक कढईमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाऊण वाटी दही घेतलं, ते दही घेतलेलं आहे. त्याच वाटीच्या साहाय्याने आपण 1 वाटी आपण पाणी घेणार आहोत आणि याचा आपण उलटणीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने फेटून आपण याचा ताक बनवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण ताक बनवून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, चवीनुसार थोडंसं मीठ, जो ठेचा बनवून घेतलेला आहे त्यातला थोडासा ठेचा घालणार आहोत. 1 चमचा ठेचा घालणार आहोत आपण आणि ते सर्व मिक्स करून घेणार आहोत. सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे पाव वाटी, ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि ते सर्व फेटून घेणार आहोत. ते पीठ त्या ताकामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याच्या गुठळ्या मोडून घेणार आहोत. मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्या सर्व अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता आपलं हे फेटून तयार झालेलं आहे. आता आपण हे गॅसवरती ठेवून घेऊया. आपण आता हे गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे. हे स्लो गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत. आपण हे सतत हलवून घेणार आहोत. आपले सुरळीच्या वड्यांसाठी तयार झालेलं आहे बनवून. आपण ताट घेतलेलं आहे, ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण हे सर्व पातळ सरस पसरवून घ्यायचं उलटण्याच्या साहाय्याने. सर्व ताटाला एकसारखं लावून घ्यायचं. आपण हे सर्व ताटाला लावून घेणार आहोत. पातळसर असं लावून घ्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. आता आपलं दुसऱ्या ताटाला लावून घेणार आहोत आपण. अशाच पद्धतीने आपण दोन्ही ताटाला हे लावून घेतलेलं आहे आणि हे 5 मिनिटासाठी आपण सुकट ठेवणार आहोत. थोडंसं 5 मिनिट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती खोबऱ्याचा खीस, भरपूर असा खोबऱ्याचा खीस त्याच्यावरती घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर कोथिंबीर, सर्व बाजूने कोथिंबीर पण आपण टाकून घेणार आहोत. हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण त्याचे कट मारून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही आकारात तुम्ही कट मारू शकता. आपण उभे कट करून घेणार आहोत. आता आपलं सर्व कट करून झालेलं आहे. आपण आता त्याचे रोल बनवून घेणार आहोत सुरळीच्या वड्यांचे. तुम्ही पाहू शकता किती छान सुरळीचे वड्यांचे रोल निघत आहेत. आपल्या सुरळीचे वडे, सर्व सुरळीचे वडे आपण काढून घेणार आहोत.
अशाच पद्धतीने आपण उरलेले पण सर्व काढून घेणार आहोत. आपल्या सर्व सुरळीच्या वड्या काढून तयार झालेल्या आहेत. आता आपण त्याला फोडणी बनवूया. आपण गॅसवरती फोडणी पात्र ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे छान फुलले की आपण कढीपत्त्याची 4 ते 5 पाने त्याच्यामध्ये घालणार आहोत. ते छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे सुरळीच्या वड्या बनवलेल्या आहेत त्याच्यावरती ही फोडणी आपण घालून घेणार आहोत. ही फोडणी आपण सर्व वड्यांवरती एकसारखी घालून घेणार आहोत. फोडणी घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण खोबरं घेतलं होतं सुकं, त्याचा खीस घेतलेला आहे तो वरतून घालून घेणार आहोत गार्निशिंगसाठी. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घेणार आहोत, भरपूर अशी कोथिंबीर. आता आपल्या सुरळीच्या वड्या सर्व बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपली सुरळीची वडी तयार झालेली आहे.